नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अनुज मराठी। तर आज आपण आलेलो आहोत दारणेश्वर महादेवाच्या मंदिराच्या इथं। तर याची एक्झॅक्ट लोकेशन आहे पुणेवरनं जो नाशिकला जाणारा हायवे आहे त्याच्या लेफ्ट हँड साइडला हे मंदिर आहे। तर आता तुम्हाला महादेवांचे मी तुम्हाला दर्शन करवतो आणि आता आपण त्या मंदिराच्या इथं जाऊया। मित्रांनो, 100 मीटर पुढे आल्यानंतर आपल्याला मंदिराचं प्रवेशद्वार इथं बघू शकतो आपण, आणि खाली जायला इथे एक रस्ता आहे। आणि हे जे मंदिर आहे हे दारणा नदीच्या साइडलाच आहे, त्यामुळे या मंदिराचं नाव दारणेश्वर मंदिर आहे। मित्रांनो, जस्ट दारणा नदीच्या साइडला हे मंदिर सिच्युएटेड आहे। इथं आपल्याला महादेवांची खूप मोठी मूर्ती बघू शकतो आपण, आणि त्याच्या साइडला मंदिर सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये एक पिंड सुद्धा आहे। आता आपण त्या पिंडाचं दर्शन करूया। आणि ही आहे ती दारणा नदी, त्याच्या साइडलाच महादेवांची मूर्ती आहे। आणि मला असं वाटतं की आज या नदीला पाणी सुद्धा सोडलेलं आहे। मध्ये छानशी महादेवांची खूप मोठी पिंड तुम्ही बघू शकता, किती प्रसन्न वाटते ती पिंड। आता आपण त्या पिंडाचे दर्शन घेऊयात। मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण दर्शन घेतले महादेवांचे, तर खूप प्रसन्न वाटलं। आणि इथला आजूबाजूचा निसर्ग पण खूप सुंदर आहे, आणि जस्ट मंदिराच्या साइडलाच एक दारणा नदी आहे, त्यामुळे इथं खूप थंड वाटतं नदीमुळे आणि निसर्गामुळे। आणि इथं खूप झाड सुद्धा लावले म्हणून इथं खूप हिरवगार वाटतं। आणि आता तुम्ही सिनेमॅटिक्स तर मित्रांनो, होप सो तुम्ही ह्या मंदिराला एकदा ना एकदा व्हिजिट कराल। जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मिळूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये। बाय बाय।